मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यातून आलेल्या मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक संपली। कुणाच्या तरी ताटातलं काढून दुसऱ्याला वाढायचं ही राज्य सरकारची भूमिका नाही, मंत्री शंभूराज देसाईंचा पुनरुच्चार। शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यातल्या भ्रष्टाचारातनं नारायण राणेंनी निवडणुकीचा खर्च काढला। आमदार वैभव नाईकांचा गंभीर आरोप। मोदींच्या हेलिपॅडसाठी जिल्हा नियोजनचा पैसा का खर्च केला, नाईकांचा सवाल। अजित पवारांना भेटण्यामागे राजकीय कारण नाही, भास्कर जाधवांचा मुलगा विक्रांत जाधवांचा दावा। निवडणूक लढणार का यावर मात्र ठोस उत्तर नाही। चंद्राबाबू नायडू तिरुपती देवस्थानाचं पावित्र्य मलिन करतायत। तिरुपतीच्या लाडू वादावर वायएसआर रेड्डींची पहिली प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींना पत्र लिहून नायडूंना समज देण्याची केली विनंती। साताऱ्यातलं कास पठार फुललं, पण बेशिस्त वाहन चालकांमुळे ट्रॅफिक जाम। 5 ते 7 किलोमीटर पर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा। समृद्धी महामार्गावर एका वर्षात 75,000 वाहनांवर कारवाई। एकूण 7 कोटींचा दंड वसूल। अतिवेग ठरला सर्वाधिक मोडलेला नियम। शिर्डीच्या साईबाबांना 12 लाख रुपये किमतीचा हिरेजडित मुकुट अर्पण। दानशूर भक्तानं नाव मात्र ठेवलं गुपित। अनुरा दिसानायके श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता। मतमोजणीमध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष विक्रमसिंघे यांच्यावर घेतली आघाडी। आणि चेन्नई टेस्टमध्ये भारताचा 280 रन्सनं दणदणीत विजय। अश्विननं घेतल्या 6 विकेट्स तर जडेजानं 3 विकेट्स घेतल्या। 2 मॅचच्या सिरीजमध्ये भारताची 1-0 आघाडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।